आजची रेसिपी आहे मशरूम चिली। ही मशरूम चिली कशी घरच्या घरी बनवायची ते दाखवते आणि त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते। ही बारीक चिरलेली कांद्याची पात आहे। हा कांदा आहे असा चौकोनी चिरून घेतलाय। हे ढोबळे आहे ती पण अशी मोठी मोठी चिरून घेतली। ही लसूण असे बारीक चिरून घेतलाय। मिरची चिरून घेतली। अद्रक ठेचून घेतले। हे मशरूम आहेत पावशेर, त्याचे असे तुकडे करून घेतलेत, मोठे होते ना मशरूम। कॉर्नफ्लॉवर आहे, हे तांदळाचं पीठ, सॉस, काळी मिरी, हे चिली सॉस, हा मसाला, हे सोया सॉस आहेत, हे दोन्ही रेड चिली सॉस, सोया सॉस आणि हे टोमॅटो केचप। तर चला तर आपण सुरुवात करूया। सगळ्यातल्या कढई तापवायला ठेवली, त्याच्यात आपण ह्याला मिक्स करणार आहोत कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ आणि काळी मिरी पावडर, आणि ह्याला आपण फ्राय करून घेणार आहे। तर सगळ्यात अगोदर तांदळाचं पीठ घेतले, हे सगळं 2-2 चमचे घेतलेलं आहे। कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, तांदळाचं पीठ। आता आपण ह्यात काळी मिरी टाकू। काळी मिरी पण तिखट असते, बेताची टाकायची। साधारण बघा सपाट चमचा टाकत आहे। तसंच स्वादानुसार नमक टाकत आहे। जास्त पण नाही टाकायचं, खारट होईल असं। याला आता मिक्स करून घेऊया। थोडंसं अगदी किंचित पाणी भिजवून घेऊया। शितोडा द्यायचा, लय पाण्यात नाही करायचं, अगदी नाही का असं। तेल टाकून घेऊया। तेल आपलं तापतंय, तोपर्यंत आपण ना ह्याला चांगलं चोळून घेऊ। आपला हा मसाला आहे ना सगळा लागला पाहिजे याला, मशरूमला। तेल तापलंय आपलं, आता हे मशरूम टाकून घेऊया। मशरूम आपले फ्राय होते, लाईट वरची लाईट, आणि मला ॲलर्जी सर्दीचा त्रास आहे, त्याच्यामुळे शिंका येते।
पण आपण आतमध्ये सोडूया. आता आपण ह्यातमध्ये तेल काढले बाजूला, त्यातलंच थोडं ह्यातमध्ये टाकलंय, थोडंसं अजून टाकायचं. कर ग मग. हे असे फ्राय केलेत मशरूम. आता आपण लसूण टाकून घेऊया, अद्रक पण टाकून घेऊया आणि मिरची बी टाकून घेऊया. त्याला आपण चांगलं हलवून घेऊया. त्याच्यातलं पाणी आहे ना, ते सगळं गेलं पाहिजे. आता आपण यातमध्ये ढोबळे टाकून घेऊया. कांदा पण टाकून घेऊया. चांगलं याला परतून घेऊ. त्याच्यात आपण नमक टाकून घेऊया. मग मी अर्धा चमचा टाकत आहे. त्यातच मी काळी मिरी पावडर टाकत आहे. अर्धा चमचा घेतलेली. हलवून घेऊया. सोया सॉस टाकून घेऊया. हा येणार आहे. 2 चमचे टाकले, जास्त नाही टाकायचं, करून तिला विचारते ना. चिली सॉस टाकूया. दोन चमचे टाकले चिली सॉस आणि थोडा अजून टोमॅटो केचप टाकूया.
हे ग्रीन चिली टाकू, एकच चमचा टाकले. आपल्याकडे लक्ष्मी पण काम करायला लागली. इकडे ये लक्ष्मी. लक्ष्मी पण विचारते की कसं बनवायला लागलंय तुम्ही. तर तिच्या डंगामध्ये मी तुम्हाला सांगते. मॅडम काय काय बनवायला लागलं. मी म्हटलं तिला की मशरूम चिली बनवते, मला बी शिकवते का. आता बोलायला लागलं बघा ते. इकडे ये तेव्हा का लक्ष्मी. इथं ये, इथं ये. काय यायचं इथं इथं ये, इथं ये. लाजायला लागली ते. इथं ये, तिकडे अगं मी जे दाखवलं तुझं ते कळलं पाहिजे ना. यायचं की नसतं उभी राहा. इथं 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 उभी राहा. तेव्हा का लक्ष्मी. हाय कर, हाय कर. ते मला तिच्या कन्नड ह्याच्यात म्हणले, मॅडम काय बनवते. म्हणलं मशरूम चिली. ते म्हणले मला पण शिकवा किंवा माझ्या पोरांना हे लय आवडतं बघा. म्हणलं बरं. हे आपला मसाला आहे, तांदळाचं पीठ वगैरे सगळं मिक्स. हे आपण ह्यातमध्ये टाकून घेऊया. आपल्याला ग्रेव्ही नाही बनवायची, आपल्याला ड्रायच बनवायचंय. त्याच्यामुळं थोडस नाही का हेच बनवायचं आपल्याला. घट्टसरच आहे. थोडं पाणी आता हे मशरूम टाकून घेऊया फ्राय केलेले याच्यामध्ये. आपला आता ड्राय मशरूम चिली तयार आहे. मी गॅस बंद करत आहे. आज मुलाला सुट्टी असल्यामुळे त्याच्यासाठी मी स्पेशल डिश बनवली. रोज चपाती भाजी डब्याला घेऊन जावे लागते, कंटाळा येतो म्हणून. कांद्याची पात टाकली मी ह्याच्यामध्ये आणि हलवून घेऊया. गॅस बंद केलाय मी. आता हे बाउल मध्ये घेते काढून. खूपच सुंदर असं दिसतंय बघा. तर आता आपण डिश मध्ये काढून घेऊया. तीळ राहिले.
असं सुंदर झालंय. बघूनच तोंडाला पाणी सुटते बघा. हातावरच घेते. हातावर तर आपण तर आता ह्याच्यावर आपण गार्निशिंग म्हणून तीळ टाकून घेऊया. हा कसा चायनीज पदार्थ आहे ना, मग तीळ तर पाहिजेच. राहिलेलं इथं टाकते आणि राहिलेली थोडेस कांद्याची पात याच्यावर टाकते बरोबर. आहे का नाही किती छान सुंदर असं बघा, किती मस्त दिसतंय. तर तुम्ही पण मैत्रिणीनं तुमच्या कुटुंबाला करून खाऊ घाला. आणि माझा चॅनल आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की मशरूम चिली ही कशी वाटली तुम्हाला. तर आता शशांक आणि अमृता टेस्ट करून दाखवलं तुम्हाला की कशी झाली ती. आता शश सांगेल कसं झालंय ते. कसं झालंय त्याचं खूप होईल मला. टेस्ट करा का. गरम तर नाही. चांगलं